नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनला जो पेनड्राईव्ह सापडला होता त्याचा पासवर्ड आता क्रॅक झाला आहे. त्यामध्ये आता कोणते पुरावे सापडतात चला पुढे बघूया. अर्जुन सायलीचं केस संदर्भात बोलणं चालू असतं त्यावेळेला तिथे श्वेता येते. कल्पना मावशींनी निरोप पाठवला आहे, तुम्हाला सोनोग्राफीला जायचं आहे ना, तेच खाली बोलवलं आहे. सायली पण म्हणते हो, आईंना सांग मी लगेच आली. सायली फ्रेश होण्यासाठी निघून जाते. तिथे कप असतात. अर्जुनला विचारते कप घेऊन जाऊ का. तिथे कप असतात, तिथे फोन पण असतो आणि त्यावर फोटो असतो पेनड्राईव्हचा. श्वेता कप घ्यायला येणार तेवढ्यात कॉल येतो. अर्जुन सांगतो श्वेता फोन दे ना इकडे. श्वेता फोन देते पण तिला काही आवडलेलं नसतं त्यांनी फोन मागितलेला. त्यानंतर अर्जुन सायली सोनोग्राफीसाठी निघालेले असतात. रस्त्यात जात असताना दोन मुली दिसतात त्यांना. हो, आपण या मुलींना जिथे जायचं असेल तिथे सोडायचं का. त्या मुलींकडे बघितल्यानंतर मला मानसी आणि बाकीच्या मुलींची आठवण येते. थोडं त्यांच्याशी बोलणं पण होईल. गाडी थांबवल्यानंतर सायली सांगते तुम्ही कुठे निघालात. आम्हाला इथे स्टेशनजवळ जायचं आहे, क्लासला चाललो आहे आम्ही. सायली म्हणते तुमची काही हरकत नसेल तर आम्ही सोडलं तर चालेल तुम्हाला. त्या दोघी मुली विचार करतात जायचं की नाही. अर्जुन पण सांगतो तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला सुखरूप सोडू. नंतर त्या मुली बसतात गाडीत. सायली विचारते कुठल्या क्लासला जाता तुम्ही. तेव्हा त्यातली एक मुलगी सांगते आम्ही शिवण क्लास लावला आहे, तिथे भरतकाम आणि विणकाम पण शिकवतात. सायलीला मनू आणि इतर मुलींची आठवण येते. कुसुमताईने तिला तेच सांगितलेलं असतं ना, मुली जिथे शिवण क्लासला जातात त्या क्लासची ट्रिप जाणार आहे. तर सायली त्या आठवणीमध्ये गुंतलेली असते. अर्जुनचे आणि त्या मुलींच्या गप्पा चालू असतात. क्लास आल्यानंतर त्या मुली सांगतात दादा इथेच थांबव. त्या मुली उतरल्यानंतर सायली सांगते स्वतःची काळजी घ्या आणि नीट जा. मुली पण बाय म्हणून निघून जातात. तर श्वेताला प्रियाचा फोन आलेला असतो. काही माहिती मिळाली की नाही तुला. अर्जुनचा शोध कुठपर्यंत आला आहे, नक्की काय करतोय तू. ते नाही ना, अर्जुन कुठे जातो काय करतो कोणाला घरात माहीत नसतं. मी सगळ्यांना विचारण्याचा प्रयत्न करते पण काहीच माहिती मिळत नाही मला. ती आपण तिला सांगते आता तू एक काम कर, अर्जुन सायलीच्या रूममध्ये जाऊनच बघ, नक्की तिथे काहीतरी क्ल्यू मिळेलच तुला. एकतर फाईल वगैरे काही मिळेल, नाहीतर व्हाईट बोर्डवर पॉईंट लिहिलेले असतील ते तर नक्कीच सापडतील. आता पण सांगते अगं अर्जुन सायलीच्या रूममध्ये मी कशी जाऊ, कोणी काही विचारलं तर काय सांगणार मी, आणि मी इथे लहान बाळाला सांभाळण्यासाठी राहते. ती आपण सांगते श्वेता तू काही कर, कुठलंही कारण सांग, पण रूममध्ये जाऊन तुला पुरावे गोळा करावेच लागतील. नक्की अर्जुनचं काय चाललंय हे समजेल तरी. तर दुसरीकडे अर्जुन सायली सोनोग्राफी करून बाहेर आलेले असतात. अर्जुनच्या हातामध्ये फाईल असते. त्याला जाणवतं की त्याचं बाळच त्याच्या हातात आहे. खूप कौतुकाने ती फाईल हातामध्ये घेतलेली असते. सायली पुढे निघून येते. तिचं लक्ष जातं की अर्जुन तर तिच्यासोबत आलेलाच नाही. मागे वळून बघते. अर्जुन त्याच्या धुंदीमध्ये खूप खुश असतो. अहो इथे का थांबलात, आपल्याला अजून मुलींचा शोध घेण्यासाठी पुढे जायचं आहे, चला ना. अर्जुन म्हणतो तू सोनोग्राफी करताना आपल्या बाळाला बघितलं, आपलं बाळ होतं आपलं बाळ. तेव्हा सायली म्हणते तुम्ही पहिल्यांदा आला ना माझ्याबरोबर सोनोग्राफी करायला, म्हणून तुम्हाला असं वाटतंय. अर्जुन पण सांगतो हो ना, प्रत्येक वेळेला मामा असते नाहीतर प्रतिमा आत्या, आज मी पहिल्यांदा आलो आहे आणि मला फील होते की मी आपल्या बाळाला हातात धरलं आहे. तिथेच खाली बसतात ओट्यावर. फाईल काढल्यानंतर अर्जुन फोटो दाखवत असतो. ना आपल्या बाळाचं नाक, गाल, पाय बघ, पाय, हात बघ किती छान आहे. आणि सायली त्याच्याकडे बघून हसत असते. तेव्हा अर्जुनच्या गप्पा चालूच असतात. मला तर असं वाटतं हे बाळ माझ्यापेक्षा जास्त तुझ्यासारखंच दिसणार आहे. आणि आजूबाजूचे इतर माणसं पण दोघांकडे बघत असतात. सायलीचं लक्ष जातं. अहो आपण घरी गेल्यानंतर बोलूया, सगळे बघताय आपल्याकडे. अर्जुन म्हणतो बघू दे, मी बोलणार, आपल्या बाळाबद्दल बोलतोय ना, बोलणार. सायलीच्या पोटावर हात ठेवतो. बाळा बाबाला भेटायला लवकर येशील ना, मी आज पहिल्यांदा बघितलं आहे तुला, तुझी हालचाल फील केली मी. आज मला असं वाटतंय की मी तुला हातात धरलं आहे. तू लवकर येशील ना मला भेटायला. सायली त्याला म्हणते तुम्हाला लोक असं म्हणतील की जगातले पहिले बाप आहात तुम्ही, आधी कोणाला बाळ झालेलंच नाही आहे, हसत असते ती. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली असंच नेहमी हसत राहा, हसताना किती गोड दिसते तू. आणि डॉक्टरांनी पण काय सांगितलं माहिती आहे ना, तू आनंदी राहिली तर आपलं बाळ पण व्यवस्थित राहील. असंच नेहमी स्माईल करशील ना, प्रॉमिस. सायली पण हो म्हणते. दोघंही त्यावेळेला खूप खुश दाखवले. तर श्वेता अर्जुन सायलीच्या रूममध्ये आलेली असते आणि सगळीकडे तिची शोधाशोध चालते. व्हाईट बोर्डवर बघायला जाते तर तिथे सगळं पुसलेलं असतं. इथे सगळं लिहिलेलं असणार पण पुसायचं विसरले नाही. तर बाहेर कल्पना काकू आणि प्रतिमा आत्या पण त्यांच्या गप्पा चालतात.
गर्भसंस्काराचं पुस्तक आहे ना, त्यामधले एक एक पॉईंट आपण स्वतः सायलीला वाचून दाखवू. माते म्हणतात, आता ही सगळी जबाबदारी प्रतापने घेतली ना, मग तो बघेल ना. त्याची मान दुखत असते. काय गं, काही त्रास होतोय का तुला? हो ना कल्पना, मान जरा दुखते. काही बाम किंवा स्प्रे वगैरे आहे? कल्पना काकू म्हणतात, हो आहे ना. कालच अर्जुन सायलीसाठी त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला आहे. घेण्यासाठी कल्पना काकू रूममध्ये येणार असतात, तेव्हाच श्वेताला फाईल पण सापडलेली असते सायलीच्या केसची. आनंदाच्या भरात ती फाईल तिच्या हातून खाली पडल्यामुळे आवाज होतो, अरे माझ्याकडनं कसं काय पडली फाईल. पटकन उचलून खूप खुश होते फोटो काढणार. तेवढेच तिथे कल्पना काकू आलेले असतात. श्वेता, तू इथे काय करते? तर श्वेताने लगेच झाडू मारायला घेतलेला असतो. सायलीताई आणि अर्जुन दादाची रूम साफ करत होती. श्वेता, हे काम तुझं नाही, तू फक्त इथे गोलूला सांभाळलं तरी खूप आहे. हे सगळे कामं विमल करते ना. पण मावशी, आता विमल ताई नाही ना, मग मी केलं तर काय हरकत आहे? आपल्याच घरात काम करायला कशाला लाजायचं? तू अगदी सायलीची मैत्रीण शोभते. हां, तिचं पण असंच असतं, हे काम करणार ते काम करणार, आणि तू देखील तिच्यासारखीच आहेस. पण मावशी, तुम्हाला जर आवडलं नसेल तर मी इथे परत येणार नाही. हां नाही ग श्वेता, तू चुकीचा अर्थ काढते माझ्या बोलण्याचा. श्वेता विचारते, तुम्ही इथे काही घ्यायला आला होतात का? अगं हो, प्रतिमा आत्याची मान दुखते ना, स्प्रे घ्यायला आली होती मी. ते शोधत असल्यावर श्वेता अगदी चिडून बघत असते, कशाला मध्येच आले या, नाहीतर तिचं काम झालं असतं ना आत्ता फोटो काढण्याचं. तर दुसरीकडे अर्जुन सायली त्या रस्त्यावर पोचलेले असतात. ते त्यांचा क्लास असतो. सायली म्हणते, इथेच समोर मुलींचा क्लास होता, पण इथून थोडं पुढे चालत जाऊया ना, म्हणजे काहीतरी कळेल. अर्जुन म्हणतो, चालत जायचे? तू दमून जाशील बायको. सायली म्हणते, काही नाही हो, आपण जाऊया ना थोडं चालत. ते बराच वेळ चालत असतात, काही दिसत नाही त्यांना. ती बायको, बघितलं ना, एकही कॅमेरा इथे दिसलेला नाही आपल्याला. अहो मला खात्री आहे, नक्की काहीतरी मिळेल आपल्याला. आपण अजून थोडं पुढे जाऊया. तर समोर कचरा दिसतो आणि तिथे सायली म्हणते, इथे मला काहीतरी वाटतंय. अर्जुन सांगतो, कचरा आहे तिथे, काय असणार? अहो बघा ना, वेगळं काहीतरी आहे. अर्जुन कचरा बाजूला करून बघतो, ती दिव्याची सॅक निघते. अहो ही तर दिव्याची सॅक आहे. बॅग खोलून बघता तर त्यामध्ये कॅप आणि बॉटल पण निघते. बघा, कन्फर्म आहे, ही दिव्याचीच आहे बॅग. अर्जुन पण विचारतो, खरंच ही दिव्याची आहे? हो, माझी खात्री आहे. त्याच वेळेला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आलेला असतो. अर्जुन सर, गुड न्यूज आहे, पेनड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झाला आहे. सगळा डेटा घेऊन मी तुम्हाला भेटतो. तेव्हा अर्जुन पण खुश होतो. हो, मला पण एक गुड न्यूज सांगायची तुम्हाला. जिथे मुली किडनॅप झाल्यात तिथे मी आणि सायली आलो होतो, तर तिथे एका मुलीची सॅक सापडली. इन्स्पेक्टर सावंते म्हणतात, खूप मोठा क्ल्यू आहे, आणि इन्स्पेक्टर निकमांच्या नजरेतनं हा क्ल्यू कसं काय सुटला? सांगतो, ती सॅक कचऱ्यामध्ये होती आणि त्यांच्या लक्षात नसेल आलं. सायली होती म्हणून ओळखता आलं ना, त्याच मुलीपैकी एका मुलीची आहे. तेव्हा अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना घरीच बोलावून घेतो सगळा डाटा घेऊन. सायली म्हणते, काय झालं? तेव्हा अर्जुन सायलीला पण सांगतो, पेनड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झाला आहे आणि इन्स्पेक्टर सावंत आता घरीच येत आहे. आपल्याला लवकरच सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. तर अर्जुन, चैतन्य, सायली, इन्स्पेक्टर सावंत सगळे बसलेले असतात आणि त्यांच्यात बोलणं चालतं. एवढ्या मोठमोठ्या लोकांचे कॉन्टॅक्ट याच्यामध्ये, त्यांचा पण संबंध असेल का मुलींच्या तस्करीशी? सायली म्हणते, पण हा पेनड्राईव्ह कोणाचा आहे? तर श्वेता अस्मिताच्या रूममध्ये असते. सायलीला हे पण सांग, अर्जुनच्या हाती काहीतरी लागले. श्वेता विचारते, नक्की काय लागले? अस्मिता सांगते, पेनड्राईव्ह लागला असं काहीतरी म्हणत होतं. तर श्वेताला जी माहिती पाहिजे असते ती तर तिला भेटलेली असते. दुसरीकडे सायली, अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य सगळेच त्या ठिकाणी आलेले असतात, जिथे सर्वात आधी मुलींना किडनॅप करून ठेवलेलं असतं. कारण तिथे मानसीची बॅग पण असते. हे तर मनूचं अक्षर आहे. म्हणजे सगळ्यांची खात्री पटलेली असते की मुलींना इथेच ठेवलं होतं. तर उद्याचा भाग पण अगदी जबरदस्त असणारे. प्रेक्षकांना आजच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. प्लीज बेल